कोण किती वेगाने धावत आहे याच्यावरती प्रगती अवलंबून नसते. प्रगतीसाठी वेगा इतकीच किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती म्हणजे दिशा. जर तुम्ही फार वेगाने धावत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की त्यामुळे मी यशस्वी होईन, तर थोडं थांबा आणि विचार करा की तुम्ही योग्य दिशेने धावत आहात का. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 ऑक्टोबरची जी कंबाईंड एक्झाम होणार आहे त्यासाठीचा पुढच्या 6 महिन्यांचा प्लॅन सांगणार आहे. या प्लॅनमध्ये आपण एकूण ओव्हरऑल प्लॅन काय असायला पाहिजे, म्हणजे कुठली एक्झाम तुम्ही फोकस करायला पाहिजे याबद्दल तर बोलणार आहोतच, पण त्याचबरोबर तुमचं मंथली, वीकली आणि डेली प्लॅनिंग याच्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. अर्थात 30 डेज चॅलेंज असेल, 65 डेज चॅलेंज असेल, प्रत्येक चॅलेंजचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी डेली टार्गेट विद्यार्थ्यांना देत होते आणि ते त्यांच्याकडून कंप्लीट करून घेतलं जायचं. त्यामुळे त्यांच्या अभ्यासातली कन्सिस्टन्सी राहते आणि त्यामुळे स्कोर वाढायला मदत होते. तर इथून पुढे 6 महिने जे काही करायचं आहे त्याच्याशी रिलेटेड सुद्धा डेली टार्गेट दिले जातील, पण ते कुठल्याही कोर्समध्ये नाही, तर अगदी फ्रीमध्ये दिले जातील आणि तेही आपल्या वॉरियर ऑफिसर या टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आधी मी पूर्ण प्लॅन सांगते आणि मग त्याच्यानंतर एक्झॅक्टली हे कशा पद्धतीने आपण करणार आहोत याच्याबद्दल मी बोलेन. तर प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला करायचं एप्रिल मंथपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत. तसं तर 3 एप्रिलला ग्रुप सीची एक्झाम आहे, त्यामुळे तोपर्यंत तुमच्यापैकी बरेच जण BC असतील. त्यानंतर कदाचित तुम्ही हे सुरू करू शकता. तर आपण 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा विचार करत आहोत, पण तुमची 3 तारखेला एक्झाम असेल तर आपण 4 तारखेपासून किंवा 4चा गॅप घेऊन 5 तारखेपासून हे कंटिन्यू चालू करणार आहोत. मग पूर्व आणि मुख्य यांचा अभ्यास एकत्रितरित्या करणं किंवा एखादी एक्झाम देण्यापूर्वी मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे का याबद्दल थोडंसं बोलणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहिती नसतं की आधी मला मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा नाही. ते खूप कन्फ्युजनमध्ये असतात आणि चुकीच्या पद्धतीने अभ्यास केल्यामुळे 2-2, 3-3 वर्ष पोस्ट निघत नाही. मग आत्ता तुमच्याकडे 6 महिने आहेत. विचार करा की तुम्ही यापूर्वी अटेम्प्ट दिला असेल तर थोडासा विचार करून पहा की तुम्ही अभ्यासाला कधी सुरुवात केली आणि तुम्ही किती दिवस प्री एक्झामचा अभ्यास केला आणि तरीसुद्धा तुम्हाला प्री एक्झाम क्रॅक झाली नाही. मग मेन्सचा अभ्यास आधीच करण्याची गरज आहे का, तर त्याचं उत्तर असेल हो. त्याचं रिझन म्हणजे साधारणतः ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार आहे आपली पूर्व परीक्षा गट बची आणि मुख्य परीक्षेची जर तारीख तुम्ही पाहिली तर पहिला पेपर हा डिसेंबरमध्येच येतो. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये या एक्झाम होणार आहेत. म्हणजे ऑक्टोबरनंतर तुमच्याकडे फक्त 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी शिल्लक उरतो मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी. मग जर 1 वर्षभर तयारी करून तुम्हाला पूर्व परीक्षा निघत नसेल तर मुख्य परीक्षा निघण्याचे चान्सेस किती आहेत हे तुम्हालाच कळलं पाहिजे. पूर्व परीक्षेला फक्त 1 पेपर असतो, कॉमन सिलेबस असतो, जो की तुम्ही आत्तापर्यंत अभ्यासलेला आहे. शाळेमध्ये असल्यापासून तुम्ही जे अभ्यासलेलं आहे त्याच्यावरतीच बरेचसे प्रश्न असतात. तरीसुद्धा आपण पूर्व परीक्षेचा पेपर जो आहे तो क्रॅक करू शकत नाही. तर मला सांगा की 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या तयारीमध्ये तुम्ही मुख्य परीक्षेचे 2 पेपर करू शकता का? अर्थातच नाही करू शकत. प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, आणि त्याच्यातही बराचसा सिलेबस असा असतो जो की तुमच्यासाठी कम्प्लिटली नवीन असतो. म्हणून मुख्य परीक्षेची तयारी तुम्ही आधीच केली पाहिजे. मग आता जो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये जनरली आपण पहिला 1 ते 2 महिने आणि त्याच्यानंतर पुढचे 3 महिने आणि परत 1 महिना या प्रकारे आपण प्लॅनिंग करणार आहोत 6 महिन्यांचं, ज्याच्यामध्ये आपण पहिला पेपर जो आहे मुख्य परीक्षेचा याचा 100% सिलेबस पूर्ण करण्यावरती भर देणार आहोत. ठीक आहे, आणि पेपर 2, आता पेपर 2 जो असतो तो कसा असतो तर PSIसाठी वेगळा असेल, STIसाठी वेगळा असेल, ASOसाठी वेगळा असेल आणि आणखी एक गुड न्यूज म्हणजे नव्याने 2 पदं जी ॲड होणार आहेत तर त्यांचा सुद्धा वेगळा पेपर असण्याची शक्यता आहे. मग आता ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्याची तयारी करायची आहे तर तुम्हाला सिलेबस माहिती असला पाहिजे. मी सकाळीच ग्रुपवरती सिलेबसची PDF सेंड केली होती आणि मी हे सांगितलंही होतं की तुम्हाला हा सिलेबस पाहून घ्यायचा आहे, कारण या सिलेबसशी रिलेटेडच पुढचा व्हिडिओ असणार आहे जो की तुमचा प्लॅनचा व्हिडिओ असेल. मग आपण काय करणार आहोत तर हा प्लॅन प्रॉपरली फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका हा आहे की त्याच्यापूर्वी येणारी राज्यसेवेची परीक्षा असल्यामुळे बऱ्याच जणांची चलबिचल चालू असणार. तर मी सुरुवातीलाच हे क्लिअर करते की जे कोणी 8 ऑक्टोबर टार्गेट ठेवून आहेत आणि ज्यांना काहीही झालं तरी 8 ऑक्टोबरची एक्झाम पास व्हायची आहे, ज्यांना क्लास लावणं पॉसिबल नाही आहे आणि ज्यांना काहीही करून सेल्फ स्टडी करून अभ्यास करायचा आहे पण प्लॅनिंग समजत नाही आहे, इम्पॉर्टंट टॉपिक समजत नाही आहेत, एक योग्य दिशा मिळत
नाही आहे त्यांच्यासाठी हे सगळं आहे. त्यामुळे जर तुम्ही इकडे तिकडे भरकटणारे विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ पण पूर्णपणे नाही पाहिला तरी चालेल. पण ज्याला काहीही करून ती पोस्ट कम्प्लिटली डोक्यात आहे की नाही मला म्हणजे तुम्ही जर स्वतःला दिलंच असेल टार्गेट 8 ऑक्टोबरची एक्झाम क्वालिफाय व्हायचे, त्यानंतर त्याची मेन्सही व्हायची आहे मला पास आणि त्याच्यानंतर माझं फायनल रिझल्टमध्ये नाव आलं पाहिजे. 2023च्या सुरुवातीच्या पहिल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये माझा फायनल रिझल्ट आला पाहिजे हे डोक्यात ठेवून जे कोणी अभ्यास करतात, हा प्लॅन, हा व्हिडिओ आणि याच्यामध्ये असणारे सगळे टास्क फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. मग हे कंप्लीट करण्याची पद्धती काय असेल तर एप्रिलमध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय आपल्याला घ्यायचे आहेत. आता ज्या वेळेला मी तुम्हाला प्लॅन देईन म्हणजे इथे मी तुम्हाला ओव्हरऑल सांगते फक्त की कशा पद्धतीने करायचं आहे, बट तुम्हाला ज्या वेळेला टार्गेट दिले जातील त्यावेळेला ते डेली टार्गेट असतील. म्हणजे आज तुम्हाला सांगितलं जाईल हा टॉपिक वाचायचा आहे, त्याच्यानंतर त्याच्यासोबत दुसरा कुठला तरी टॉपिक असेल. जसं की मराठी इंग्लिशमध्ये तुम्ही जर इकडे शब्दांच्या जातीमध्ये नाम वाचत असाल तर त्याच वेळेला इंग्लिशमध्ये सुद्धा नाऊन वाचायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही या पद्धतीने अभ्यास कराल इंग्लिश तुम्हाला इझी वाटायला लागेल जर तुमचं बॅकग्राऊंड इंग्लिशचं नसेल तर. त्यामुळे त्याप्रकारे तुम्हाला प्लॅन दिला जाईल, डेली टार्गेट त्याच प्रकारे तुम्हाला दिले जातील. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो करंट अफेअर्सचा. तर करंट अफेअर्ससुद्धा क्लिअर झालं पाहिजे. मग आता तुम्हाला इथून पुढे 8 ऑक्टोबरपर्यंत कुठले कुठले विषय कंप्लीट करायचे आहेत हे पहिल्यांदा व्यवस्थित तुमच्या डोक्यात असू द्या. एकतर जर आपण कॉमन पाहिले की प्रीला आहेत, मेन्सला आहेत असे जर बघितले तर हिस्ट्री आहे, त्यानंतर जॉग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, मॅथ्स रिझनिंग आहे आणि करंट अफेअर्स आहे. हे असे विषय आहेत की जे तुमचे पूर्व परीक्षेलाही आहेत आणि मुख्य परीक्षेला आहेत. म्हणजे आपण जर सगळ्या एक्झामचा विचार केला तर. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स हा घटक जो आहे तो STIसाठी फार महत्त्वाचा आहे. पॉलिटी हा विषय जो आहे तो ASOसाठी फार महत्त्वाचा आहे. आणि जर आपण PSIचा विचार केला तर इथे कायदे हा नवीन सेक्शन येतो जो की तुम्हाला PSIसाठी स्पेसिफिकली अभ्यासावा लागणार आहे. ठीक आहे. मग याच्या व्यतिरिक्त काय उरतं, एक तर सायन्स उरेल, त्यानंतर मराठी आहे, त्यानंतर इंग्लिश आहे आणि पहिल्या पेपरमध्ये असणारे 2 महत्त्वाचे कायदे माहितीचा अधिकार आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम एक आहे. तर हे 2 कायदे आहेत. आणि ITच्या बाबतीत जे आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचे थोडेफार क्वेश्चन म्हणजे 2-3 क्वेश्चन असतात, 3ही नसतात कधी कधी तर तो अगदीच म्हणजे आपण म्हणूयात की 5 मार्क मॅक्झिमम 5 मार्कांचा तो पार्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एवढं सगळं अभ्यासायचं आहे. मग याच्यामध्ये प्रीचं पण तुम्हाला माहिती आहे काय काय करायचं आहे. याच्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे. होप सो 1 2 3 4 5 6 7 राईट सगळे सब्जेक्ट आपले होत आहेत प्रीचे आणि मेन्सचे. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये प्लॅन करताना काय करायचं आहे, प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक. आता इथे पण परत आपण काय करतो, ज्यावेळेला आपण रिव्हिजन करत असतो त्यावेळेला आपण फक्त मेन टॉपिक जे आहेत ते उचलतो आणि त्यांची रिव्हिजन करतो. पण तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देत असाल किंवा तुम्ही एक्झाम देऊन देऊन कंटाळे पण रिझल्ट येत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं बेसिक आणि जे काही ॲडव्हान्स असेल हे सगळंच क्लिअर करायचं आणि त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. बऱ्याचदा तुमचं प्लॅन नसल्यामुळेच आज उठायचं आणि काहीतरी वाचायचं हे होतं आणि त्याच्यामुळे अभ्यासामध्ये ना कन्सिस्टन्सी राहते, ना तुमचा अभ्यास प्रॉपरली होतो, ना तुम्हाला रिझल्ट मिळतो. तर आपल्याला या पूर्ण प्लॅनमध्ये काय करायचं आहे, तुमचा अभ्यासही झाला पाहिजे म्हणजे पूर्ण सिलेबस कव्हर झाला पाहिजे. पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा पेपर 1चा पूर्ण सिलेबस झाला पाहिजे आणि पेपर 2चा जो काही असा सिलेबस आहे जो की प्रीला पण आहे तो तर तुम्हाला कव्हर करायचा, पण थोडाफार ॲडव्हान्स जे की अगदीच वेगळं आहे प्रीला आणि मेन्सला त्याच्यातलाही काही पार्ट तुम्हाला कव्हर करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक्झामच्या पूर्वी 8 ऑक्टोबरच्या पूर्वी सप्टेंबरमध्ये तुम्हाला 1 महिन्याचा जो वेळ आहे तो तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्विंगसाठी द्यायचा आहे. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांना हे डिफिकल्ट वाटत असेल की असं नाही होणार की सिलेबस आमचा ऑगस्टमध्ये कव्हर झाला आहे, सप्टेंबरमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो आहे. पण जर तुम्हाला हे प्रॉपरली फॉलो करता आलं तर डेफिनेटली तुम्ही ते करू शकता. आणि सुरुवातीपासूनच म्हणजे फर्स्ट डेला जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत टिकवून ठेवता आली पाहिजे. मध्येच सोडून द्यायचं, मधूनच इनकम्प्लीट वर्क ठेवायचे, मधूनच तिसरीकडे कुठे गेला हे सगळं करू नका, कारण त्याच्यामध्ये तुमचा लॉस होणार आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार आहोत, एप्रिलमध्ये मराठी इंग्लिशचे टास्क तुम्हाला दिले जातील. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला शब्दांच्या जातीचं उदाहरण दिलं किंवा अलंकार आहेत, इकडे तुम्ही मराठीचे अलंकार वाचाल तर इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच वाचाल. फायदा काय होतो, अलंकार म्हणजे काय तुम्हाला समजतं, तुमची कन्सेप्ट क्लिअर होते. आणि ज्यावेळेला तुम्ही इंग्लिशमधलं वाचत असता त्यावेळेला फक्त मराठीचं ट्रान्सलेशन तुम्हाला इंग्लिशमधून लक्षात ठेवायचं. त्यामुळे इंग्लिश जे तुम्हाला अवघड वाटतं ते अवघड वाटणार नाही.
त्यानंतर मराठी आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो जो खूप जास्त मार्क्स मिळवून देतो, तो म्हणजे वोकॅब किंवा वोकॅबलरी किंवा शब्दसंग्रह, ज्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, एकच शब्द जो असतो शब्दसमूहासाठी एक शब्द असेल, किंवा म्हणी आहेत, वाक्प्रचार आहे, किंवा शब्द रिप्लेस करायचे आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. तर तुमची संपत्ती जी आहे, वोकॅबलरी जी आहे, ती तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही टास्क दिले जातील, जसे की डेली काही वर्ड्स तुम्हाला करायचे आहेत. ते जेव्हा तुम्ही करायला लागता तर ॲटोमॅटिकली तुमचा अभ्यास एवढा चांगला व्हायला लागतो आणि एक ठराविक कालावधीनंतर तुमची त्या भाषेवरती एक कमांड येते, तुमचं प्रभुत्व निर्माण होतं, कारण खूप सगळे अवघड अवघड शब्द तुमचे लर्न झालेले असतात आणि याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली एक्झाममध्ये होतो. मग काय करायचं, मराठी इंग्लिशचा टॉपिक दिला जाईल. अर्थात याच्यासाठी तुम्हाला पूर्ण 30 दिवस पण लागत नाहीत. मराठी इंग्लिश जर तुम्ही पूर्ण प्रॉपर प्लॅनिंगने केलं तर काही जणांना वाटतं की इंग्लिश किंवा मराठी एक विषय करण्यासाठी मला 1 महिना 2 महिना द्यायची गरज आहे. तेवढा वेळ तुम्हाला लागणार नाही, 2 महिने तर कधीच नाही. जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंगने केलं तर 1 महिन्यामध्ये तुमचे दोन्ही सब्जेक्ट होत आहेत. आता हे करताना असं नाही आहे की तुम्हाला रोजच काहीतरी करायला सांगितलं आहे आणि मग तुम्ही थकून गेलात आणि मग बरंच इनकम्प्लीट पण राहिलं, डेली टार्गेट कंप्लीट नाही झाले. तर तसं नाही. ज्यावेळेला मी तुम्हाला आधी काही व्हिडिओजमध्ये सांगितले, प्लॅन बनवताना तुम्ही काय कराल, 6 दिवसांचा प्लॅन बनवाल, 7वा दिवस तुम्ही शिल्लक ठेवाल. या 6 दिवसात काही इनकम्प्लीट असेल तर ते करण्यासाठी. तर सेम वेमध्ये तुम्हाला एप्रिलमध्ये काय करायला सांगितलं जाईल, जे 6 दिवस आहेत, म्हणजे समजा आपण कन्सिडर करूयात की 1 तारखेपासून आहे, 1 2 3 4 5 आणि 6, या 6 दिवसांमध्ये तुम्हाला मराठीचा एक टॉपिक, इंग्लिशचा एक टॉपिक दिला जाईल. ज्या दिवशी मराठीचा, म्हणजे एखादा जर मराठीचा टॉपिक मोठा असेल तर तिथे इंग्लिशचा छोटा टॉपिक पण घेतला जाईल, किंवा काही टॉपिक असे आहेत जे मराठीमध्ये कम्प्लिटली वेगळे आहेत, इंग्लिशमध्ये कम्प्लिटली वेगळे आहेत. जसं की ॲड क्वेश्चन टॅग हा इंग्लिशमध्ये आहे पण मराठीमध्ये आपल्याला त्याच्या संदर्भात काही नसतं. तर असे जे प्रश्न, असे जे टॉपिक आहेत ते मग कॉमन करून दिले जातील की वेगवेगळे आहेत. आणि जे समान आहेत, जसं की शब्दांच्या जाती आहेत, वाक्यांचे प्रकार आहेत, त्याच्यानंतर अलंकार आहे, प्रयोग आहे, तर या गोष्टी ज्या आहेत त्या मग तुम्हाला एकाच वेळेला पॅरलली करायचं. त्याचबरोबर एखादा टॉपिक मोठा आहे, समजा राज्यघटनेचा आपण विचार केला तर संसद हा टॉपिक एका दिवसामध्ये नाही होणार तुमचा, संसद आणि विधिमंडळ. किंवा तुम्ही अर्थशास्त्राचा विचार केला तर परकीय व्यापार असेल, व्यापारतोल व्यवहारतोल असेल, सार्वजनिक वित्त असेल, हे असे टॉपिक आहेत जे तुमचे एका दिवसामध्ये अभ्यासून नाही होत. तर त्याच्यासाठी देतानाच टाइम टेबलमध्ये 2 दिवस दिले जातील की आज एवढा पार्ट वाचा, उद्या एवढा पार्ट वाचा. ठीक आहे. मग 6 दिवसांचा तुम्हाला प्लॅन दिला जाईल, 6 दिवसांचे टॉपिक दिले जातील आणि 7वा दिवस हा शिल्लक दिला जाईल. जर तुमचे 6 दिवसाचे टार्गेट कंप्लीट झाले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. 7व्या दिवशी तुम्ही काय कराल, ते फक्त रिवाईज कराल. आणि जर समजा 6 दिवसांमध्ये तुमचं काही शिल्लक राहिलं असेल तर ते तुम्ही 7व्या दिवशी कंप्लीट कराल आणि परत 8व्या दिवशी तुम्ही पुढच्या टॉपिकला सुरुवात कराल. या पद्धतीने करत गेलात, प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्हाला 6 महिने फॉलो करता आलं तर मी आत्ता गॅरंटी देते की तुम्ही 100% पूर्वपरीक्षा पास व्हाल चांगल्या मार्क्सनी आणि त्याच्यानंतर तुम्ही मेन्सला सुद्धा जाल आणि उरलेल्या दिवसांमध्ये मेन्सचा उरलेला सिलेबससुद्धा तुम्ही कवर कराल. तुम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा वेळ मिळेल, म्हणजे मेन्सचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, आणि डेफिनेटली मेन्समध्ये सुद्धा तुमचा खूप चांगला स्कोर येईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला 6 महिने या गोष्टीवरती टिकून राहता येतं की नाही. जर तुम्ही सातत्य टिकवू शकलात, डेली फॉलो करू शकलात तर निश्चितपणे तुमचा येणाऱ्या रिझल्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला दिसेल, तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. ठीक आहे. मग मराठी इंग्लिश असं केलं जाईल. त्याचबरोबर आता जर आपण करंट अफेअर्सचा विचार केला तर करंट अफेअरमध्ये तुम्हाला 2021चे करंट अफेअर्स तर करावे लागतीलच अर्थातच. बरेच जण आता इथून पुढे सांगतील की तुम्ही फक्त सप्टेंबरपासून किंवा ऑगस्टपासून 2021च्या करंट अफेअर्स करा. बट प्रिकॉशन म्हणून मी नक्कीच तुम्हाला सांगेन की तुम्ही जे 2021चं जानेवारी ते डिसेंबरचं, म्हणजे 2022चं जे इयरबुक असेल, म्हणजे इयरबुकवरती इयरबुक 2022 असं लिहिलेलं असेल पण त्याच्यामध्ये न्यूज कुठल्या असतील, जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021, ते जे बुक आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, रीडिंग, रिव्हिजन सगळं. आणि त्याच्यानंतर 2022मध्ये जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे करंट अफेअर्स आपल्याला करायचे आहेत. मग हे करताना तुम्ही प्लॅन कसं कराल, जानेवारी ते डिसेंबर जे आहे इयरबुक जे आहे ते तुमचं 2 महिन्यांमध्ये होतं. 2 महिन्यांमध्ये कसं होईल, म्हणजे जर मी अभिनवच्याच बुकचं जर हे केलं, तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं
तर साधारणतः जर आपण टॉपिक वाईज जरी गेलो किंवा पेजेस वाईज जरी गेलो तर 305च्या दरम्यान पेजेस आहेत ज्याच्यावरती तुम्हाला अभ्यासाची माहिती आहे किंवा जी उपयुक्त माहिती आहे. 300 पेजेस असे असतील ज्याच्यावरच्या न्यूज तुम्हाला कव्हर करायचे. तुम्ही डेली 5 पेजेस जरी केले किंवा तुम्ही न्यूज जरी करायचं ठरवलं की आज मला एवढ्या करायचे आहेत आणि जे विभाग दिलेले असतात जसं की राजकीय घडामोडी आहेत, आर्थिक घडामोडी आहेत, त्याच्यानुसार पार्ट करून जरी केलं तरीसुद्धा तुमचं ते होऊन जातं. त्याच्यानंतर जसं की आता 180 दिवस आहेत हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे 6 महिने आहेत, तर तुम्हाला हे सगळं प्लॅन करायचं आहे. त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग आहे. आता विचार करा की 180 दिवस आहेत, मॅथ्स रिझनिंग करायचं आहे, तर मॅथ्स रिझनिंगच्या एका टॉपिकसाठी तुम्ही अख्खा 1 आठवडा जरी दिलात तरीसुद्धा तुमच्या 6 महिन्यामध्ये मॅथ्स रिझनिंगचे सगळे टॉपिक होऊन जातील. जेवढे पण टॉपिक प्री आणि मेन्सला आहेत तेवढे सगळे टॉपिक तुमचे 6 महिन्यामध्ये कवर होऊन जातील. तुम्हाला काय करायचं, आठवड्यातून फक्त एकच टॉपिक परफेक्ट करण्यावरती लक्ष द्यायचं. मग आठवड्यातून तुम्ही कसाही वेळ देऊ शकता त्याच्यासाठी. रोज 5-5 मिनटं 10-10 मिनटं फक्त एखादं उदाहरण घेतले, सॉल्व केले, अशी प्रॅक्टिस जरी केली तुम्ही तरीसुद्धा तुमचा मॅथ्स रिझनिंगचा स्कोर चांगला येऊ शकतो. आणि करंट अफेअर्सचं पण सेम जसं मी तुम्हाला सांगितलं आता की जे हे आहे करंट अफेअर्स जे इयर बुक तुम्ही करणार आहात ते तुम्हाला कधी करायचे, एप्रिल आणि मेमध्ये करायचे. जूनमध्ये तुम्ही काय कराल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2022चे करंट अफेअर्स कराल. जुलैमध्ये काय कराल, एप्रिल मेचे कराल. आणि ऑगस्टमध्ये काय कराल, जून आणि जुलैचे कराल. होऊन गेलं तुमचं. आणि सप्टेंबर तर तुमच्याकडे रिव्हिजनसाठी आहेच. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त रीडिंगच नाही करायचं आहे, तर तुम्ही तो टॉपिक अभ्यासणार. टॉपिकच्या खाली जे बुकमध्ये दिलेले प्रश्न असतात ते प्रश्न पण तुम्ही अभ्यासणार आहात. आणि त्याच्यानंतर शेवटी आयोगाचे पेपर्स पण तुम्ही सोडवणार आहात आणि टेस्टचे पेपर पण तुम्ही सोडवणार आहात. एवढं सगळं तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागेल. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला याच्यातून बाहेर फेकू शकतात, की म्हणजे तुम्ही 4 दिवस फॉलो कराल. मला माहिती आहे की तुमच्यापैकी सुरुवात करताना माझ्यासोबत 1000 विद्यार्थी असतील तर शेवटीपर्यंत 4 ते 5 राहतील आणि ते 4 ते 5च कंटिन्यू करतील आणि तेच पोस्ट काढतील. कारण आपलं मन फार चंचल असतं. म्हणजे तुमचं चंचल मन जे आहे ना ते तुम्हाला एका ठिकाणी टिकू देणार नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आता एप्रिलमध्ये अभ्यासाला घ्याल मराठी इंग्लिश, तुम्हाला कुठेतरी वाटेल अरे राज्यसेवा आली आहे मला द्यायची. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की ज्यांचं टार्गेट 8 ऑक्टोबर आहे त्याच्यातून एक पोस्ट मिळवायचीच, हे ज्यांचं टार्गेट आहे त्यांनीच हे फॉलो करा. कारण तुम्ही तिथे इकडे झालात की तुमचा विषय संपला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, अर्ध्यातून सोडून द्यायची वृत्ती असते आपल्याला. म्हणजे तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेतला, तुम्ही ज्यावेळेला मराठी इंग्लिश करायला लागाल तर हे होणार की अरे मग नाही एप्रिलला तर मराठी इंग्लिश नाही आहे, मग मी कशाला याच्यावरती एवढा वेळ घालू, मग मी हे आत्ताच का करू, मला परत आठवेल का. बरेचसे निगेटिव्ह विचार असतात, बरेचसे डिस्ट्रॅक्शन असतात जे तुम्हाला याच्यापासून बाहेर घेऊन जाऊ शकतात आणि त्याचा डेफिनेटली परिणाम तुमच्या अभ्यासावरती होतो आणि तो परिणाम कधीच सकारात्मक नसतो, नकारात्मकच असतो. ठीक आहे. तर ती एक गोष्ट तुम्हाला याच्यापासून बाहेर नेऊ शकते. सातत्य टिकवण्यात अपयश म्हणजे मी डेली सांगणार, मी माझं सातत्य टिकवून ठेवू शकते. मी रोज तुम्हाला टास्क देईन, पण रोज चेक करणं असेल आणि ते टास्क कंप्लीट करणं हे तुम्हाला जमणार आहे की नाही. हा प्रत्येक आठवड्यामध्ये 1 दिवस रिझर्व ठेवण्याचं कारण काय, कदाचित पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी तुम्ही केलं, 4थ्या दिवशी सडनली तुम्हाला घरातलं काही काम आलं किंवा एखादा फंक्शन आला, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा दिवस गेला, तर त्या दिवशीचे टास्क तुमचे इनकम्प्लीट राहिले, ते तुम्हाला पुढच्या दिवशी करायचे आहेत. शक्यतो मी सजेस्ट करेन जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर हे सगळे फंक्शन वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. मी माझ्या एका विद्यार्थ्याला सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, एक सल्ला ज्यांच्या पण घरचे फार फोर्स करत आहेत मुलांच्या बाबतीत स्पेसिफिकली. कारण मुलींचं एकदा डिसिजन घेतलं की त्याच्यानंतर परत त्यांना स्वतः निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राहतच नाही. माझ्या मुलांना खूपच फोर्स, म्हणजे एवढं म्हणजे तुमचं जगणं मुश्किल गेलं घरातल्याने लग्नासाठी. तर मी सरळ सांगितलं त्यांना की एकतर म्हणा की एप्रिलमध्ये करायचं आणि काय असेल तो म्हणजे एप्रिलमध्येच सगळं काही संपवून टाकायचं, त्याच्यानंतर मला कोणी काही बोलायचं नाही. अदरवाईज 2023च्या दिवाळीपर्यंत काहीही बोलायचं नाही, कारण तोपर्यंत तुमचं सगळं जिकडे तिकडे होऊन जाते. मग अशा पद्धतीने एकच कंडिशन, घरातल्यांनाही घाला, स्वतःलाही घाला, स्वतःला त्याचं भान राहू द्या की तुम्ही स्वतःला तेवढा वेळ द्यायचा ठरवलंय आणि त्याच्यामध्ये काही करून पोस्ट काढायचे. आणि जर तुम्ही पुढची जाहिरात हे जर करत बसला तर तुम्हाला सांगते की MPSCची प्रक्रिया ही अखंडपणे चालू राहणार आहे. प्रत्येक वर्षी ॲड येणार आहे, प्रत्येक वर्षी क्लास 1 म्हणजे राज्यसेवा होणार आहे, ग्रुप B होणार आहे, ग्रुप C होणार आहे, इतर एक्झाम होणार आहेत. प्रत्येक वर्षी या सगळ्या परीक्षांच्या जाहिराती येत राहणार आहेत. मग तुम्ही प्रत्येक वर्षी देत बसणार आहे का, हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. ठीक आहे.
त्यामुळे सातत्य टिकवता आलं पाहिजे आणि इतर परीक्षांवरती डिपेंड नाही राहायचं आहे तुम्हाला. तुमचं मनावरती जर कंट्रोल नसेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉलो करायला सुरुवात केली, सडनली दुसरा एखादा व्हिडिओ आला किंवा दुसरं कुठल्या अकॅडमीचा काहीतरी प्लॅन आला आणि तुम्हाला वाटलं की नाही चला आता ते फॉलो करून बघूया, त्यांचं सुरू केलं तुम्ही फॉलो करायला, परत तिसरा कोणाचं तरी आलं नाही आता मला ते फॉलो करायचं, तुम्ही त्याच्या पाठीमागे लागलात. हे जर तुम्ही करत राहिलात तर तुम्ही कधीच तुमच्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार नाही. ही गोष्ट स्वतःला आधीच सांगून ठेवा. जर तुम्हाला म्हणजे मी खूप विद्यार्थी पाहिलेत जे सुरुवात करताना एवढा जोश असतो त्यांच्यात, असं वाटतं एवढं तळमळीने ते करतायत की म्हणजे एका वर्षात पोस्ट काढतील, पण भरकटायला एक छोटंसं कारण पुरेसं असतं. ते परत कोणीतरी काहीतरी सांगितलं चला तिकडे, त्यांनी सांगितलं नाही चला तिकडे, हे होते विद्यार्थ्यांचं आणि म्हणूनच पोस्ट काढणं अवघड जाते. म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर मराठी इंग्लिश लक्षात आलं. मेमध्ये काय कराल तुम्ही? एप्रिलमध्ये मराठी इंग्लिश होणारच आहे तुमचं. अर्थात जो प्लॅन मी बनवला किंवा जे टॉपिक मी अरेंज केले तसं जर पाहायला गेलं तर मग तुम्ही अगदी पहिला मला वाटतं 22 ते 20 दिवसांमध्येच हे सगळं होतं. तिथून पुढे तुमच्याकडे 8 दिवस शिल्लक राहत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुमचं काय उरलं असेल तर प्रॅक्टिस असेल, क्वेश्चन पेपर सॉल्विंग असेल मराठी इंग्लिशचं, तर हे सगळं करू शकता. मेमध्ये तुम्हाला पोस्ट वाईज पेपर 2चा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच जर तुम्ही STIची तयारी करत असाल, STI टार्गेट असेल तुमची पोस्ट, तर तुम्ही काय कराल, इकॉनॉमिक्समधला असा पार्ट किंवा असे टॉपिक जे की तुमच्या मेन्सला आहेत डीपमध्ये बट प्रीला नाही आहेत, तर ते टॉपिक तुम्ही कराल जर STI फोकस करत असाल तर. जर तुम्ही ASO फोकस करत असाल तर स्थानिक स्वराज्य शासन हा जो काही पार्ट आहे किंवा आपण थोडक्यात पंचायत राज पण म्हणू शकतो, तर त्याच्यातला बराचसा पार्ट हा ASO मेन्सला आहे, तर तो तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही PSI मेन्सची तयारी करत असाल तर मेमध्ये तुम्हाला मायनर ॲक्ट जे आहेत, हुंडाबंदी असेल, SC ST ॲक्ट असेल, कौटुंबिक हिंसाचार आहे, नागरी हक्क अधिनियम आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आहे, मानवाधिकाराशी रिलेटेड काही गोष्टी आहेत, तर हे जे आहेत ना घटक ते तुम्ही कंप्लीट करणार आहात. हे ज्यावेळेला तुम्ही कराल ना, हे कसं होतं माहिती का, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला हा अभ्यास कराल तुमच्या मनाची म्हणजे तुमची मानसिकता काय होणार आहे तेही मी तुम्हाला आत्ताच सांगते. तुम्ही ज्यावेळेला पण हे करायला घ्याल ना, तुम्हाला असं वाटत राहणार सतत की 8 ऑक्टोबरच्या एक्झामला हे नाही आणि मी का करू. मी अजूनही तुम्हाला सांगते की तुम्ही तो एक दिवस नाही टार्गेट करायचं आहे. तुमची ड्रीम पोस्ट जी आहे, म्हणजे जे मी कालच्या व्हिडिओत पण बोलले की तुम्हाला पोस्ट काढायची की फक्त परीक्षा पास व्हायची, हे तुमच्या डोक्यात फिक्स असलं पाहिजे. सो तो दिवस तुम्हाला नाही टार्गेट ठेवायचं आहे, तुम्हाला तुमची पोस्ट टार्गेट ठेवायची. तो दिवस फक्त तुमची पूर्वपरीक्षा होणार आहे, पण तुमचा फायनल रिझल्ट हा पुढच्या एक्झाम नंतर येणार आहे आणि त्याच्यामुळे ती एक्झाम डोक्यात ठेवून तुम्हाला तयारी करायची आहे. ज्यावेळेला तुमचं हॉल तिकीट येतं त्यावेळेला तुमच्या अभ्यासाचा उत्साह हा वेगळाच असतो. फॉर्म सुटल्या फॉर्म भरल्या अभ्यासाचा उत्साह वेगळाच असतो. त्याच्यानंतर तो उत्साह कुठेतरी निघून जातो आणि या एक्झामचं तर अजून फॉर्म पण नाही आहे, हॉल तिकीट पण नाही आहे, बाकी काहीच नाही आहे. त्यामुळे याच्यात उत्साह टिकवून ठेवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असणार आहे तुमच्यासाठी. या सगळ्या गोष्टींची म्हणजे बरेच जण तुम्हाला फक्त अभ्यासाबद्दल किंवा स्टडी स्ट्रॅटेजीबद्दल बोलत असतील, पण त्याच वेळेला तुमची मानसिक स्थितीसुद्धा काय असू शकते हे सुद्धा मी तुम्हाला आत्ताच सांगू शकते की कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला याच्यापासून डायव्हर्ट करतील, कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये अपयशी व्हाल किंवा तुम्हाला यश मिळणार नाही. या गोष्टीसुद्धा मी आत्ताच सांगते आणि हे का सांगते, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठेतरी पेपरवरती लिहून ठेवा, ज्या गोष्टी तुम्हाला सतत आठवण करून देतील की तुमचं टार्गेट काय आहे, तुमची टार्गेटेड पोस्ट कुठली आहे. ठीक आहे, मग तुमचा एप्रिल आणि मे असा जाईल. जून जुलै ऑगस्टमध्ये प्री आणि मेन्सला कॉमन असणारे जे सब्जेक्ट आहेत, मग त्याच्यामध्ये कुठले कुठले येतील, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, पॉलिटी आहे, मॅथ्स रिजनिंग आहे, करंट आहे. तर हे तुम्हाला करंट तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की कसं करायचं आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन कराल आणि तिथे ज्या वेळेला मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईल तर तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी सुटसुटीत लक्षात येतील. म्हणजे हा प्लॅन बनवणं एवढंही इझी नव्हतं. 3 ते 4 दिवस झालं मी याच्यावरती काम करते आणि तेव्हा कुठे मी फायनल इयर रिझल्टपर्यंत पोहोचले की हे कसं करायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्हाला बनवायचं आणि करेन तर तुम्ही खुशाल करा, पण मी तुम्हाला डेफिनेटली सांगते की एवढा प्रॉपर प्लॅन बनवायचं म्हटलं तर खूप मेहनत लागते. तुम्हाला सगळे सब्जेक्ट माहिती पाहिजेत, सगळ्या सब्जेक्टचे टॉपिक माहिती पाहिजेत, कुठल्या सब्जेक्टसाठी कुठलं बुक वापरायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे, करंट अफेअर्स माहिती पाहिजे. हे सगळं ज्यावेळेला करायचं आहे ना त्यावेळेला तुमची दमछाक होऊन जाईल. त्यापेक्षा इथे दिले मी तर ते फक्त प्रॉपरली फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मग
इथे तुम्ही प्री आणि मेन्सचा डीप स्टडी करणार आहात. म्हणजे जर तुम्ही पॉलिटी रीड करत असाल तर पॉलिटी फक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने वाचायचं नाही आहे, प्रत्येक टॉपिक तुम्हाला वाचायचा आहे. घटना निर्मिती वाचताय, प्रस्तावना वाचताय, संघराज्याची वैशिष्ट्ये वाचताय, मूलभूत हक्क वाचताय, मार्गदर्शक तत्वे वाचताय, मूलभूत कर्तव्य वाचताय, त्याच्यानंतर केंद्र राज्याचे संबंध असतील, संसद विधिमंडळ असेल, राज्यपाल राष्ट्रपती असेल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असेल, त्याचबरोबर उपराष्ट्रपती हे पद महत्त्वाचं आहे, महान्यायवादी महाधिवक्ता आहे, कॅग आहे, आयोग आहेत जे की काही आयोग म्हणजे जसं की UPSC आहे, MPSC आहे, हे आयोग असतील किंवा इतर काही घटनात्मक आयोग आहेत जसं की निवडणूक आयोग आहे किंवा आत्ता जे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे, SC STशी संबंधित आयोग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हे मी एवढे सगळे टॉपिक माझ्या तोंडातून काय येत आहेत कारण हे मी सगळं लिहून काढले, याचं सगळं एक प्लॅन आहे म्हणून हे सगळं माझ्या डोक्यात आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासायला लागला तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या भूगोलावरती पूर्व परीक्षेला प्रश्न आहेत, मुख्य परीक्षेला प्रश्न आहेत. लोकसंख्या हा घटक असा आहे जो तुम्हाला भारताच्या दृष्टीने अभ्यासाचा, महाराष्ट्राच्या दृष्टीने अभ्यास आहे. भारताचा तुम्हाला प्राकृतिक जो भूगोल आहे तो अभ्यासावा लागणार आहे, स्थान विस्तार सीमा अभ्यासाव्या लागणार आहेत, भारताची नदी प्रणाली अभ्यासावी लागणार आहे, खनिज संपत्ती आहे, वनसंपत्ती आहे, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या पण कराव्या लागणार. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कंप्लीट करायचं म्हटलं आणि तुम्ही जर एक बुक घेऊन बसलात तर डेफिनेटली एकच बुक तुम्ही महिना 2-2 महिने वाचणार, परत बाकीचं राहून गेलं आणि मग ज्या वेळेला बर्डन यायला लागतं त्यावेळेला काहीच होत नाही. तर हे होऊ नये वाटत असेल तर प्रॉपरली प्लॅन फॉलो करा. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, हे जे सब्जेक्ट आहेत तुम्हाला सुरुवातीला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी हे तुम्हाला डीपमध्ये करून घ्यायचे आहेत. आता उरलं आहे काय, इकॉनॉमिक्स उरलेलं आहे आणि सायन्स उरलेलं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही जून, जुलै, ऑगस्टला सुरुवात करता अभ्यासाला, जून आणि जुलैमध्ये तुमचं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा पण बराचसा पार्ट तुमचा होऊन जातो. ऑगस्टमध्ये काय कराल तुम्ही, सायन्स कराल कारण सायन्स फार वास्ट आहे. मग ऑगस्टमध्ये सायन्स करायचं, त्याला पॅरलली तुम्ही जोड कशाची देणार तर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यांची रिव्हिजन. म्हणजे रिव्हिजनला जो वेळ तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल की माझी रिव्हिजन कधी होणार, तर तुम्ही सायन्स कराल, सोबत मग तुम्ही सुरुवातीला पॉलिटीची रिव्हिजन संपवाल. आणि हे सब्जेक्ट करताना सुद्धा तुम्ही ते कशा पद्धतीने करणार आहात, पॉलिटी आणि हिस्ट्री एकसाथ कराल. का कराल एकसाथ, कारण जिथे हिस्ट्रीचा शेवट होतो तिथून पॉलिटीची सुरुवात होते आणि पॉलिटीच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला हिस्ट्री वाचल्यानंतरच समजतात. त्याच्यामुळे पॉलिटी आणि हिस्ट्री तुम्ही एकत्रितरित्या कराल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही जॉग्राफी करताय त्यावेळेला तुम्ही इकॉनॉमिक्स कराल कारण जॉग्राफीच्या बऱ्याचशा गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला हेल्पफुल ठरतात, सायन्समध्येही हेल्पफुल ठरतात ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर. पण जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स तुम्ही एकसाथ करणार आहात. आपण सायन्स तर सेपरेटली ठेवलेलंच आहे, सायन्स तुम्हाला सेपरेटलीच करायचं. सेपरेटली म्हणजे असं नाही की ते कम्प्लीटच सेपरेटली राहील, तर ते इथे कारण जे काही सब्जेक्ट असे आहेत जे की शॉर्टमध्ये होत आहेत तुमचे, म्हणजे लवकर कमी कालावधीमध्ये होत आहेत, तर तिथे मग लगेच तुमचं सायन्स पण सुरू होऊन जाईल किंवा सायन्सचे काही टॉपिक बरेचसे व्हिडिओज तर मी सुद्धा अपलोड करत आहे सध्या, त्याचाही तुम्हाला फायदा होत असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. करंट अफेअर्स सुरुवातीपासूनच करायचं आहे, करंट अफेअर्सला नो ब्रेक. ठीक आहे. कारण जर तुम्ही इथे ऑगस्टपर्यंत केलं तर नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3च महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला, 3 पण नाही कदाचित ऑक्टोबरचं पण अर्धवटच करावं लागेल, या 2च महिन्याचं फक्त तुम्हाला मेन्ससाठी ॲड करावं लागेल. म्हणजे मेन्सचं तुमचं करंट अफेअर्स जे की 10 प्रश्न येतात, 20 मार्काचा पोर्शन आहे ॲक्च्युली, ते तुमचं होऊन जाते. मराठी, इंग्लिश तुमचं होऊन जाते. मग ज्यावेळेला तुमची 8 ऑक्टोबरला एक्झाम होईल, 9-10 ऑक्टोबर तुमचा असंच जाणार आन्सर कीची वाट पाहण्यात. रिझल्टपर्यंत पण बऱ्याच जणांचं असतं की करू की नको करू, तर हे अवस्था तुमच्या बाबतीत होणार नाही. तुम्हाला काय करायचं, नंतर क्विकली एक रिव्हिजन द्यायची आहे. जो अभ्यास तुम्ही मराठी इंग्लिशचा केला ते फक्त रिवाईज करायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही जो तुमचा म्हणजे मेमध्ये पण तुम्ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी कव्हर केले. जो उरलेला पार्ट आहे तो करण्यासाठी तुम्हाला नोव्हेंबर महिना जो आहे तो पुरेसा आहे. आणि मग डिसेंबरमध्ये जे काही सुरुवातीचे दिवस आहेत एक्झामच्या पूर्वीचे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता आणि रिव्हिजनसुद्धा करू शकता. थोडासा विचार करा, म्हणजे खूप जीव तोडून सांगते मी आणि ते सांगण्याचं कारण म्हणजे हे नाही कळते विद्यार्थ्यांना. विद्यार्थी 3-3 वर्ष 4-4 वर्ष घालवत आहेत, परीक्षा देत राहत आहेत, तारखा येत राहणार आहेत परीक्षेच्या, परीक्षा कधीच थांबणार नाही आहेत. पण आपण जिथे आहोत ना तिथेच थांबतोय आणि मग रिझल्ट आला कोणाचा तरी मग आपल्याला वाटतं की अरे त्याचं झालं, माझं नाही झालं. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून जर बाहेर पडायचं असेल, तुम्हाला जर पोस्ट हवी असेल तर सिरियसली हे फॉलो करा. तुम्ही जरी याच्यानुसार प्लॅन बनवला किंवा तुम्हाला मागे पुढे करू वाटलं तुम्ही करू शकता, पण
फक्त फॉलो करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचा प्लॅन इम्प्लिमेंट करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य टिकवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग याच्यात तुमचा अभ्यास तर होतोय, कारण इथे ज्या वेळेला तुम्ही प्लॅन करताय जून जुलै ऑगस्टचा, ज्यावेळेला म्हणजे मी सांगते तुम्हाला की हे करायचं आहे सब्जेक्ट, त्यामध्ये प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक हा तुमचा झालेला पाहिजे. जसं की पॉलिटिचे सगळे टॉपिक मी घेतले, एखादा दुसरा माझ्याकडून राहून गेला असेल सांगायचा, नागरिकत्व हा राहून गेला, ठीक आहे. तर हे टॉपिक जसे तुमचे होतात, तर त्याच पद्धतीने तुम्ही भूगोलचे सगळे टॉपिक करणार आहात, इकॉनॉमिक्सचे सगळे टॉपिक करणार आहात जे की इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टीने. त्याच्यानंतर सायन्स आपण शेवटी का घेतोय, कारण बऱ्याच जणांचं टार्गेट फक्त PSI असतं, बऱ्याच जणांचं फक्त ASO असतं, बऱ्याच जणांचे म्हणजे ॲक्च्युली मेन्सला पाहायला गेलं तर सायन्स नाही आहे, पण प्रीला बराच मोठा पार्ट आहे, बरेचसे मार्क्स त्याच्यातून कवर होतात. करंट अफेअर्स जे आहे तो असा पार्ट आहे की जो तुम्हाला फक्त करंट अफेअर्सचे 15 प्रश्न नाही, तर तो बरेचसे सब्जेक्टमधले मार्क्ससुद्धा मिळवून देतो. त्याला सोडून देणं म्हणजे मग आपण स्वतःच आपले मार्क्स घालवतो. कारण मेन्सला ज्यावेळेला म्हणजे मी सुद्धा करंट अफेअर्सच्या बाबतीत फार कंटाळा करत होते आणि त्यामुळे मला पहिल्या पेपरला 71 मार्क्स आहेत, ठीक आहे. पेपर 1ला मला 71 मार्क्स आहेत, तर एवढे मार्क्स घेणं, त्याच्यापेक्षाही माझा स्कोर चांगला आला असता. बट करंट अफेअर्स म्हणजे मी काहीच नाही, मी कधी करंट अफेअर्सचं बुकही खरेदी केलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला पहिल्या पेपरमध्ये म्हणजे मी अजून चांगले, अगदी मी 80पर्यंत जाऊ शकले असते. कारण करंट अफेअर्सचा जर मी थोडा जरी अभ्यास केला असता, ॲटलिस्ट म्हणजे एखादं इयर बुक एकदा जरी ओव्हरव्ह्यू मी घेतला असता, तरीसुद्धा मला तेवढे वरचे 8-9 मार्क्स इझिली मिळाले असते, त्याची मला खात्री होती. बट मी ते न केल्यामुळे माझे तिकडे जे मार्क्स हे झाले, त्याच्याबद्दल मी सांगते. असा अर्थ नाही आहे त्याचा की मी त्यामुळे फेल झाले, मी टॉपमध्ये होते तरी पण. हे सांगण्याचं कारण हेच आहे की हा विषय असा आहे जो तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपल्याला थोडासा कंटाळवाणा वाटतो, पण तो जर केला, त्याच्यावरती जर तुमची कमांड आली, तर डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. मॅथ्स रिझनिंग बरेच जण सोडून देतात, तो जर तुम्ही परफेक्ट केला, आठवड्यातून एकच टॉपिक करायचे. विचार करा, 6 महिने तुम्ही फक्त आठवड्याला एक टॉपिक अभ्यासताय. उदाहरणार्थ रविवारी तुम्ही आज अभ्यासायला सुरुवात केली, तर 8 दिवस तेच परफेक्ट करा. काळकाम वेग पुढच्या आठवड्यात घेतलं, तेच कंप्लीट करा. हे जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमचं 8 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण मॅथ्स रिझनिंग कंप्लीट होऊन जाते. मग आणखी तुम्हाला किती म्हणजे सुटसुटीत करून सांगायला पाहिजे. फक्त आता तुम्ही कसं फोकस करताय, कसं कंटिन्यू करताय, याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. मग हे जे सगळं होणार आहे, जसं की मी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी चॅलेंज घेऊन येते. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की आता मी चॅलेंज घेईन 6 महिन्यासाठी आणि त्याच्यामध्ये करून घेईन, तर नाही. मी पुढे ज्यावेळेला म्हणजे मी आत्ता कुठलेही लेक्चर्स पण अवेलेबल नाही करून देते. ज्यावेळेला एक्झाम जवळ येईल त्यावेळेला मी एखादा 30 डेज घेईन, ज्याच्यामध्ये तुमची फास्ट रिव्हिजन होईल. जे काही तुम्ही हे म्हणजे 6 महिन्याचा जो काही मी प्लॅन दिला आहे तो कम्प्लिटली तुमचा रिवाईज झाला पाहिजे, जसं की फक्त प्रीचा तरी किमान. तर त्या दृष्टीने मी त्यावेळेला विचार करेन. पण आत्ता हे मी का सांगते, कारण जेवढे पण चॅलेंजेस झाले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर वाढला. तो स्कोर वाढण्याचं रिझन हे होतं की त्यांना कन्सिस्टन्सी मेंटेन करता आली. कारण ज्यावेळेला तुम्हाला सकाळी कोणीतरी सांगते की आज हे करायचं आहे, त्यावेळेला दिवसभर कुठेतरी तुम्हाला वाटतं की अरे हे माझं वाचायचं राहिलं आणि मी केलं पाहिजे. आणि संध्याकाळी ज्यावेळेला तुम्हाला परत कोणतरी विचारते आज वाचून झालं का, जरी त्या दिवशी झालं नसेल तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटतं की अरे माझं राहिलं आहे, आज तरी मला कंप्लीट करायचं आहे. हाच एक प्रामाणिक हेतू आहे, म्हणून हे सांगते. हे सगळा प्लॅन वगैरे हे तुम्हाला कुठे मिळेल, वॉरियर ऑफिसर हा आपला टेलिग्रामला चॅनल आहे. बऱ्याच जणांना हा सापडत नाही, तर तुम्हाला काय करायचं, टेलिग्रामवरती जायचं आहे आणि @वॉरियर ऑफिसर असं सर्च करायचं. तिथे तुम्हाला चॅनल मिळेल. 16,300च्या आसपास तिथे सबस्क्रायबर्स आहेत. तर WA आहे, ठीक आहे. बरेच जण इथे O टाकतात आणि त्याच्यामुळे मग चॅनल हे नाही होत, सर्चमध्ये नाही येत. तर वॉरियर ऑफिसर या आपल्या टेलिग्राम चॅनलला जा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. हवं तर पहिली कमेंट जी असेल ती पिन करून ठेवेन मी, त्याच्यात पण मी लिंक देईन. तिथून जॉईन करा चॅनल कशासाठी जॉईन करा, कारण तिथेच सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे सगळं माझं मी बनवेन आणि करेन, तरीसुद्धा काही हरकत नाही. पण हे जे 4 मुद्दे मी सांगितले ना की तिथंपर्यंत कंटिन्यू न होणं, या 4 गोष्टींवरती काळजी घ्या. तुमचं तुम्ही प्लॅन बनवला आणि फॉलो केलात, काहीही प्रॉब्लेम नाही. बनवा डेफिनेटली. जिथे कुठे तुम्हाला गरज लागेल की मॅडम मला इथे प्रॉब्लेम येतो, इथे थोडं गाईड करा, मी 100% तुम्हाला गाईड करेन. असं नाही की तुम्ही माझं फॉलो करत नाही म्हणून मी तुम्हाला गाईड करणार नाही. पण काळजी कुठल्या गोष्टींची घ्या, मनावरती थोडा आवर घाला. इकडचं तिकडचं करून मग एका कुठल्या तरी गोष्टीच्या पाठीमागे न लागतं इकडेही जायचं तिकडेही जायचं, हे करत करत तुमचं सगळं मागे राहून जातं. दुसरी गोष्ट, नको त्या गोष्टींमध्ये पडू नका. म्हणजे एकदा जर तुम्ही डोक्यात ठरवलं की मला काढायचीच आहे पोस्ट, कारण इकडे कसं आहे ना, एवढे म्हणजे लाखो विद्यार्थी आहेत,
त्याच्यातले किती % विद्यार्थी आहेत जे प्रामाणिकपणे करतात, किती % आहेत जे फक्त MPSC करायला लागला म्हटलं की जरा पहिल्या वर्षी तरी असं असतं की लोकांचा दृष्टिकोन फार बदलतो आपल्याकडे पाहण्याचा, खूप मान वगैरे देतात लोक आणि मग त्या धुंदीमध्ये चालू असतं. तर पहिल्यांदा एक्झाम समजून घ्या आणि मग तयारीला सुरुवात करा. अगदी तुम्ही नव्याने आला असाल तरीसुद्धा मी सांगते की बेसिक पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्या. एक्झामची प्रोसेसच अशी आहे, म्हणजे PSI ही तुमची ड्रीम पोस्ट असेल तर प्रोसेसच अशी आहे की प्रोसेसमध्ये 2 ते 3 वर्ष जाणारच आहेत. पण ॲटलिस्ट STI AS होलं तरी तुम्हाला चान्स आहे की तुम्ही एका वर्षामध्ये तुमचं होऊन जाईल. जिकडे एक पण नाही 1.5 वर्ष लागते ॲक्च्युली, एका वर्षात नाही होत. पण यावेळेला चान्सेस कसे आहेत की 8 ऑक्टोबरला तुमची एक्झाम झाली, डिसेंबर जानेवारीला परत एक्झाम झाली, 2 ते 3 महिन्यामध्ये पुढचा रिझल्ट येऊन जाईल. म्हणजे तुमचा जर तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात केली तर एका वर्षामध्ये तुमच्या हातात पोस्ट येते. पण कधी जर तुम्हाला हे 6 महिने कन्सिस्टन्सी ठेवता आली, त्याच्यावरून तुमचा रिझल्ट आला आणि परत पुढचे 2 महिने तुम्हाला ते व्यवस्थितपणे मॅनेज करता आलं तर मग हे तुम्हाला कधी जमेल, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या चंचल मनावरती आवर घालाल. ठीक आहे. तर हा सगळा प्लॅन मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होईल. याच्यामध्ये काही ॲड करणं राहून गेले असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीने हे सांगितलं जाऊ शकत होतं, जर तुमची आयडिया ही युजफुल असेल, युनिक असेल आणि त्याचा डेफिनेटली याच्यामध्ये जर फायदा होणार असेल तर निश्चितपणे या प्लॅनमध्ये जेव्हा आपण टेलिग्रामवरती हा प्लॅन शेअर करणार आहोत किंवा जे डेली टार्गेट मी देईन त्याच्यामध्ये डेफिनेटली तुमच्या कमेंटचा विचार करून त्या गोष्टी मी इन्व्हॉल्व करण्याचा किंवा ॲड करण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. ठीक आहे. त्यामुळे तुमचे सजेशन्स द्यायला अजिबात तुम्ही मागे पुढे पाहू नका. तुम्ही कमेंटमध्ये तुमचे सजेशन्स डेफिनेटली देऊ शकता. ठीक आहे. फक्त माझं एकच सांगणं आहे की तुमच्या पोस्टवरती आणि तुमच्या जे काही तुमचं स्वप्न आहे त्याच्यावरती ठाम राहून मेहनत घ्यायला सुरुवात करा. वेळ खरंच चालली आहे, एकापाठोपाठ एक एक्झाम होत राहणार आहेत. फक्त एक्झाम देत राहायचं आहे की पोस्ट काढायचे हे ठरवण्याची वेळ आत्ता आलेली आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओचा काही ना काहीतरी फायदा होत असेल. जर होत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर जे काही असे पॉईंट असतील जे फार अवघड आहेत, समजतच नाही, जसं की प्राणी वर्गीकरण, मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केले आणि ते मी एवढ्या सुटसुटीत आणि एवढ्या इझी भाषेत टाकलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिलेत त्यांना ते समजलं की किती म्हणजे एवढा किचकट वाटणारा टॉपिक पण आपण एवढ्या इझी पद्धतीने शिकू शकतो हे फक्त त्या विद्यार्थ्यांना कळलं. पण तो व्हिडिओ पाहणारे म्हणजे प्लॅनिंगचा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते तर अगदी दिवसामध्ये 10,000 विद्यार्थी पाहतात एका दिवसामध्ये. पण तोच जर मी अभ्यासाचा व्हिडिओ टाकला तर एका दिवसामध्ये 2,000 ते 2,500 विद्यार्थी फक्त तो व्हिडिओ पाहतात. म्हणजे प्लॅनिंग स्ट्रॅटेजी तुम्ही किती पाहता आणि हे तुम्ही अभ्यासाचं किती पाहता हे तुम्हाला पण कळलं पाहिजे. मोबाईलवरती आलात तुम्ही, एक अभ्यासाचा व्हिडिओ पाहण्यासाठी मोबाईल घेतला, यूट्यूब ओपन केले, त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ घालवता की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉमेडी व्हिडिओज पाहताय, इकडचे तिकडचे व्हिडिओज पाहताय, शॉर्ट्स पाहताय, हे तुम्हालाही कळलं पाहिजे. सो या गोष्टींवरती पण कंट्रोल ठेवा. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे 3 व्हिडिओज पेंडिंग होते त्याच्यातला प्लॅनिंगचा व्हिडिओ तर मी दिला, नोट्सचा वगैरे राहिलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आवश्यक आहेत. तो व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन. त्याचबरोबर या पूर्ण तयारीमध्ये इतर जे काही ट्रिक्सचे असतील किंवा इतर जे इम्पॉर्टंट व्हिडिओज असतील ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला विसरत जाऊ नका. जाता जाता लाईक करून जा आणि इम्पॉर्टंट वाटत असेल व्हिडिओ तर शेअरसुद्धा करा. थँक्यू.